जो व्यक्ती तुमचे भविष्य सांगत होता त्याला त्याचा वर्तमान का कळाला नाही। आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांचं नाव आहे कॅप्टन अशोक खरात। नौदलात असताना त्यांनी शत्रूंच्या बोटी बुडवल्या की नाही माहित नाही, पण नाशिकमध्ये बसून तुमच्या जहाजी त्यांनी नक्की बुडवल्या आहेत। याच्यामध्ये तुमच्या नावाचं स्पेलिंग बदललं की तुमचं भविष्य बदलणार। जर एखाद्याचं दिवाळं निघालं असेल तर हे बाबा सांगायचे की तुमच्या नावामध्ये एखादं अक्षर वाढवा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस होणार आहे। जरा विचार करा, जर असं काही झालं असतं तर विजय माल्याने त्याच्या नावामध्ये बदल करून बँकांचं कर्ज फेडलं नसतं का? पण काय करावं, त्याला हे बाबा भेटलेच नाही। आता येऊयात आपण आपल्या बाईकडे, रुपाली चाकणकर। त्या आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा, ज्यांनी महिलांना स्वावलंबी बनवायला हवं। त्याच बाई या माणसाच्या पाय धुताना दिसतायत। काय तर म्हणे श्रद्धा। अरे जो माणूस बायकांना एकट्यात बोलवतो, श्रद्धेच्या नावाखाली बायकांचे लैंगिक शोषण करतो, त्यांच्यावर अत्याचार करतो, स्वतःची युरिन त्यांना प्यायला देतो, याही पलीकडे आणखी काय काय कृत्य त्याने केले असेल। पेन ड्राईव्ह मध्ये आतापर्यंत 58 व्हिडिओ सापडलेले आहेत। खरं तर हसायला येतंय, माणसाने बधीर असावं पण इतकंही बावळट नसावं। बधीरपणाची इथे हद्दच पार झालेली आहे। आश्चर्याची गोष्ट ही आहे की ही सगळी मंडळी सुशिक्षित आहे आणि एवढं होऊ नये काही लोक काय म्हणतात तर या बाबांवर आमची श्रद्धा आहे। अरे ही श्रद्धा नाही तर तुमच्या ब्रेनचा डेड स्टॉक आहे। देवाला मानू नका असे मी म्हणणार नाही तर तुम्ही परत कमेंट मध्ये तुमचं ज्ञान पाजळायला येतात। पण आपल्याला बुद्धी दिली आहे, आपल्याला मेंदू दिला आहे, त्याचा आपण व्यवस्थितपणे वापर करायला हवा। माणूस म्हणून जन्माला आलात तर तुमच्या मेंदूचा पुरेपूर वापर करा। कोणताही खरात तुमच्या आयुष्याचा उद्धार करू शकत नाही। तुमच्या आयुष्याचा उद्धार फक्त तुमचे कष्ट, मेहनत आणि हे विज्ञानच करू शकते। त्यामुळे सुरक्षित राहा, सावधान राहा, अशा भोंदू बाबाच्या नादी लागू नका, कोणत्याही जहाजीत बसू नका, नाही तर बुडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही। जय भीम, जय शिवराय।